आपण पाहिलं आज हुतात्मा चौकात अवघड शिष्टमंडळ मंत्रिमंडळ इथे आलेलं होतं, राज्यपाल होते, महापौर होत्या, महापालिकेचे कमिशनर होते, सगळेच जण आले. त्यांनी याच हुतात्मा स्मारकाला श्रद्धांजली अर्पण केली. पण आज दिवसभर अनेक पक्षाचे लोक येणार आहेत, अनेक तरुण सुद्धा इथे आलेले आहेत, त्यांनी सुद्धा या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली. आज दिवसभर अनेक जण इथे हुतात्मा चौकात येऊन श्रद्धांजली वाहणार आहेत. आणि विशेष म्हणजे बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालं पाहिजे अशी ज्यांची मागणी आहे ते सुद्धा इथे येणार आहेत. त्यामुळे आज अनेक जण या हुतात्मा चौकात येऊन आपली मागणी मांडतील. बेळगावचे जे आंदोलनकर्ते आहेत ते आपलं गाऱ्हाणं इथं मांडणार आहेत आणि त्यांना महाराष्ट्रात द्या ही जी त्यांची मागणी आहे ती इथे येऊन मांडणार आहेत. पण आता आपल्याबरोबर बोलण्यासाठी काही उत्साही तरुण आहेत ज्यांनी आत्ताच हुतात्मा चौकात जाऊन हुतात्म्यांना अभिवादन केलेलं आहे. ते नेमके काय उपक्रम राबवत आहेत आपण त्यांच्याशीच बोलूया. तुम्ही सगळेजण एकत्र आलेला आहात, त्यांचं उद्दिष्ट काय आहे, काय साध्य करतात? हिंदवी स्वराज्य संस्थापक गो ब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलवतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र पाहिजे. आपण या तरुणांच्या ज्या भावना आहेत त्या जाणून घेतल्या. आपण त्यांच्याशी बोलूया. पद्मश्री, तुम्ही नेमके आज काय उपक्रम राबवताय, त्याच्यासाठी छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यात झाली. आज ते सामूहिक चांगला उपक्रम राबवून रात्री कार्यक्रम करून ते उद्या परतणार आहे. असा हा उपक्रम. सचिन सुद्धा आपल्या बरोबर आहे जो या सगळ्यामध्ये सहभागी आहे. सचिन, तू काय करणार आहे? आजचा दिवस काय निवडला आहे? आम्ही आज संयुक्त महाराष्ट्राच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त इथे हुतात्म्यांना श्रद्धांजली व्हायला आलेलो आहोत. आम्ही इथून सर्व तरुण उत्साही मंडळ बाईकवरती रायगडला जाणार आहोत. तिथे शिवरायांसमोर काही वेळ घालवणार आणि त्यानंतर उद्या सकाळी आम्ही मुंबईला परत येणार. मनीष, तू आज इथे आलेला आहेस, तुझ्या मनात काय भावना आहेत? आता जसं ज्याप्रमाणे आपण सगळी तरुण सगळी मंडळी घरच्या कामात व्यस्त असतो, ऑफिसमध्ये व्यस्त असतो. आज सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. महाराष्ट्राला मिळून 50 वर्ष झाले. ज्या हुतात्म्यांनी आपलं रक्त सांडले तो आजच्या दिवशी 50 वर्ष पूर्ण होत आहेत. तर आम्ही सर्व तरुण एकत्र मिळून आज त्यांना आदरांजली वाहायला आलो आहे आणि तिथून आम्ही किल्ले रायगडावर जाणार आहोत. हे आजच्या सोहळ्याचं आमचं वैशिष्ट्य आहे. आणि यापुढे आम्ही फक्त एवढाच कार्यक्रम राबवणार नाही आहोत. याच्या पुढे शिवरायांचे जेवढे गड किल्ले जेवढे आहेत तेवढी आमची मरेपर्यंत जेवढे 300-350 किल्ले आहेत ती पूर्ण बघण्याची आमची इच्छा आहे. आपण पाहिलं हे तरुण अत्यंत उत्साही आहेत. आपण पाहतोय दुसरीतल्या मुलापासून महिलांपासून ज्येष्ठ कार्यकर्त्यांपर्यंत अनेक जण या ग्रुपमध्ये सहभागी झालेले आहेत आणि असे असंख्य ग्रुप आज या हुतात्मा चौकात येताना दिसणार आहेत. आज यांनी एक संकल्पना जी मांडली ती अत्यंत छान वाटते. ज्या हुतात्म्यांनी संयुक्त महाराष्ट्र निर्माण केला त्यांची आठवण ते आज करतायत. पण सुराज्याची संकल्पना ज्या शिवरायांनी मांडली त्या शिवरायांना भेटण्यासाठी आज ते रायगडावर सुद्धा जाणार आहेत. त्यामुळे एक नवा उपक्रम या तरुणांकडनं राबवला जाताना दिसतोय आणि हुतात्मा चौकामध्ये असेच तरुणांचे जत्थे, एक उत्साह, एक आनंद. संयुक्त महाराष्ट्राला 50 वर्ष होत आहेत त्यानिमित्ताने पाहायला मिळतोय. पण त्याच वेळी हुतात्म्यांची आठवण काढायला सुद्धा हे विसरत नाहीयेत. याचं वैशिष्ट्य म्हणायला हवं. म्हणाले चला दो तिकडे लांब हो गए. हाँ बस